तर आपले व्हिडिओ पडत नव्हते कारण आपला माईक पुण्याला राहिला आणि आपण गावाला आलो आहे आणि त्यात पण व्हिडिओ बनायला प्रॉब्लेम होते. आता काल परवा पण व्हिडिओ शूट केला होता, पण आयफोनचं स्टोरेज फुल झाल्यामुळं तो तिथं स्टॉप झाला आणि व्हिडिओ मग टाकलाच नाही मी. फक्त एक वेडिंगचा व्हिडिओ टाकला, तो पण जुनाच होता आपला, तो फक्त एडिट करायचा होता, एडिट करून मी टाकलेला. आणि आजचा व्हिडिओ फुल कडक आहे, पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत कारण तुमचा भाऊ पूर्ण स्टेप बाय स्टेपमध्ये सांगत असतो. तर आता आपण पहिले ना का इंस्टाग्रामची पोस्ट बघूया. तर आपण एक डिझाईन केलं होतं, आता बघा डिझाईन आपल्या पडतच आहे इंस्टाग्रामला. तर ही वाली डिझाईन आहे ना, ह्याच्यावर म्हणजे लय जणांना आवडली डिझाईन आणि मी तुम्हाला सांगतो ही डिझाईन खूप नॉर्मल आहे, पूर्ण बेसिक सांगतो तुम्हाला. फोटो कसं मॅच केलं आहे आणि सगळं काय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. परत आपण पत्रिका कशी स्कॅन मारतो आणि डिटेल्स काढतो. तर कधी असे डिटेल्स काढणं पण खूप अवघड होतं, कधी स्पेलिंग मिस्टेक वगैरे होती, त्यामुळे इथनं तुम्ही स्कॅन मारून करू शकता आणि तुम्हाला पाहिजे ती डिटेल्स काढून चेक करून मग टाका. तिथं पत्रिका स्कॅन मारलेली आपण. आणि जे नवीन कोणी असेल ना तर आपल्या पेजला फॉलो करा जाऊन इथं इंस्टाग्रामच्या, आणि आपल्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. तर चला मग व्हिडिओला मी सुरुवात करतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये आपण काय यूज केलेले. तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो, कोण सांगत नाही, की आपण डिझाईनमध्ये जेवढं काही नवीन यूज करणार आहे ना तेवढी डिझाईन आपली युनिक अशी भारी वाटते. कारण तुम्ही कोणती पण डिझाईन बघा, समजा एक ट्रेंड चालू आहे डिझाईनचा, त्याच्यामध्ये तुम्ही बघा, नोटीस करा नॉर्मल गोष्टी आहेत की त्यांनी काय यूज केले डिझाईनमध्ये. त्यांनी डिझाईनमध्ये जे काही नवीन यूज केलं असं ना मटेरियल, त्यामुळं त्याची डिझाईन अजून भारी होती आणि ती बघायला पण खूप भारी वाटते. त्यामुळं आपण इथं बाप्पाची एक PNG होती, म्हणजे तिला कटबीट करून आपण या डिझाईनमध्ये वापरलं होतं. परत हे जे फोटो आहेत ना, हे आपण कोणतेही ऑटो, आता इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं खूप ऑप्शन आहेत, तुम्ही क्विक सिलेक्शननी करत असता नाही का, आपलं ऑब्जेक्ट सिलेक्शननी, क्विक सिलेक्शननी. परत काय जण इथून प्रॉपर्टीजमध्ये जेव्हा आपलं जे ऑप्शन असतं 1 क्लिकमध्ये आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करतो, तिथनं बी खूप जण करतात. पण कधी नाही का असं प्रॉपर बॅकग्राऊंड रिमूव्ह होत नाही. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा टूल्स आहे आणि सगळ्यात बेस्ट टूल आहे तो म्हणजे आपला पेन टूल. तर आपण पेन टूलने असं क्रॉप वगैरे करून बेस्ट हे करू शकतो. ह्याच्यावर मी व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला, तो बघू शकता. तिथून आपण प्रॉपर असं फोटो क्रॉप केले होते हे. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता, इथं मी मून टाकलेले ना का, चंद्र वगैरे. तर हे पण आपण कसं बरोबर सर्कलमध्ये क्रॉप केलं तर म्हणजे जर बॅकग्राऊंड रिमूव्ह करतो ते मी तुम्हाला सांगतो. तर पेन टूलमध्ये नाही का 3ऱ्या नंबरला एक ते आपण यूज केलं होतं इथं. कारण ह्या टूलने काय होतं, आपण नाही का समजा इथं क्लिक केलं, त्यानं तिथं क्लिक केलं ना, आपल्याला क्लिक करूनच असं वाढावं लागतं नाही का. त्यामुळं आपण हे टूल्स नाही यूज करणार आहे. 3ऱ्या नंबरचं आपण कर्वेचर पेन टूल आहे. तर आपण इथं क्लिक केलं, त्यानंतर आपण जर इथं क्लिक केलं ना खाली, तर पूर्ण स्ट्रेट लाईन येते. पण अजून एक डॉट जर समजा आपण इथं क्लिक केला असा, तर तुम्ही बघू शकता पूर्ण सर्कलमध्ये ते सिलेक्शन झालेलं आहे. तसं तुम्हाला फक्त पॉईंट क्रिएट करत जायचे सर्कलच्या इथं नाही का, जवळपास थोडं लांब असे. आणि तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण सिलेक्शन झालं आहे. मी एक सिलेक्शन करतो, त्यानंतर इथं मी Ctrl+J करतो, फक्त कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. आणि तुम्हाला जर वाटलं आहे आपलं प्रॉपर नाही झालं, कंट्रोल दाबून ह्याच्यावर क्लिक करायचे, त्यानंतर सिलेक्शन तयार होईल. त्याच्यानंतर फक्त सिलेक्टमध्ये जायचं आहे तुम्हाला, आणि इथं मॉडिफायमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्टमध्ये जायचं नाही का, त्याच्यामध्ये जाऊन फक्त इथं 1 मी सिलेक्ट करतो आणि फक्त इथं असं मास्क करतो. तर बघू शकता आता मी हाईड करून दाखवतो. साईडचा पार्ट आपला हे झालेला आहे. तर हे अशा छोट्या गोष्टी आहेत नॉर्मल, हळूहळू नाही का सगळं होतं, फक्त प्रॅक्टिस लागते. आणि पेन टूल यूज करा, हात बसवा त्याच्यावर, त्याच्यामध्ये सगळं एवढं यूज झालेलं आहे. इथं हे पक्ष्यांचा थाव वगैरे नाही का, आपण याच्यामध्ये का हेवालं बॅकग्राऊंडला घेतलं हेवालं. त्यानंतर हे आपण नाही का इथं खाली घेतलं होतं. तर आता आपण डिझाईन पूर्ण बनवूया. साईज किती आहे काय बघूया पहिली. तर इमेजमध्ये जाऊन मी इमेज साईज दाखवतो तुम्हाला. 8x14ची आहे, रिझोल्यूशन 300 आहे. आता इथं पण मी न्यू साईज घेतो आहे आणि रिझोल्यूशन मी 300 करतो आहे. मी 2x3 4x4चे इंचेसमध्ये काम केलं तर मी रिझोल्यूशन 800 वगैरे घेतो. आता हे झालं. आता आपल्याला सगळ्यात खाली यायचं. आता बॅकग्राऊंड इथनंच घेणार आहे, कारण आता मी नाही का स्टोरेज पूर्ण खाली केलं आहे PCचं. आता मी काय करतो, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं आहे म्हणून मी ह्याच्यावर डबल क्लिक करतो. हे बॅकग्राऊंड आहे आपलं, तर ह्याला पण मी परत कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. याला कॉपी करून आपण न्यू डॉक्युमेंटवर घेऊन येऊया. असं घेऊन याची साईज वाढवून घ्यायची तुम्हाला. आणि साईज वाढवण्यासाठी आपल्याला माहितीच आहे की आपण Ctrl+T करतो आणि असं नाही वाढवत, आपण सोबत वाढवायची असते आपल्याला साईज. त्यासाठी आपण
अल्ट दाबून त्याला असं वाढवून घेतो साईज. तर अशी आपण साईज वाढवलेली आहे. जशी आपण इकडं लावलेली आहे ना तशीच आपण इकडं हे केलेलं. आता बॅकग्राऊंड रिमूव्ह करतो मी. ह्याच्यामध्ये असं लावून घेतलेलं आहे. आता तुम्हाला अजून एक सांगतो, ह्याच्या बॅकग्राऊंडला आपण एक सॉलिड कलर यूज केलेला आहे आणि हा सॉलिड कलर पण आपण डिझाईनमधूनच घेतला होता. त्यामुळे मी बॅकग्राऊंडच्या वर आपली जी ब्लँक आहे ना, आपण जे न्यू डॉक्युमेंट कॅनवा घेतला होता त्याच्यावरती आपल्याला एक सॉलिड कलर घ्यायचा आहे आणि तो पण मी ह्याच्यामधलाच एक डिझाईनमधला घेतो आहे ना, थोडा डार्क पार्ट असा. आणि त्याच्यावर फक्त आपली जी मेन बॅकग्राऊंड आहे ना ते सॉफ्ट लाईट करायचं इथं तुम्हाला आणि ऑपिसिटी कमी करायची अशी. आता एवढं झाल्यानंतर ह्याच्यावर आपण एक ब्रश मारला होता, तुम्ही इथं बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा. आता आपण काय करूया तेच करूया. न्यू लेअर घेऊया आणि ह्याच्यावर एक ब्रश मारायचा होता आपल्याला असं. ऑपिसिटी कमी करते मी अशी नॉर्मल थोडी. तर एवढं झालेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतोय जर इफेक्ट वगैरे काय कसं नाही का पूर्ण. ह्याच्यामध्ये आपण जे फॉन्ट यूज केले ते बघूया पहिलं कोणते. तर ह्याच्यामध्ये आपण नाही का, तर ह्याच्यामध्ये आपण पॉपिन्स फॉन्ट यूज केलेले आहेत ते विदाऊट युनिकोडचे आहेत. आत्तामध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जेवढे पण माझे फॉन्ट आहेत ना विदाऊट युनिकोडचे सगळे देऊन टाकलेले आहेत आणि हेच जास्त यूज करतो आहे मी आता सध्या ते. आणि ह्याचं साईज ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रेग्युलर आहे, मीडियम आहे, सेमी बोल्ड आहे. तर मी पत्रिकाला वगैरे सेमी बोल्ड आणि मीडियमच फॉन्ट यूज करतो. तुम्ही रेग्युलर पण यूज करू शकता पण मी आता मीडियमच घेतो आहे. आता ह्यो झाला फॉन्ट. आता ह्यो DG फॉन्ट आहे आणि ह्याला पण आपण इफेक्ट वगैरे दिलेलं आहे सर्व. तर आपण काय करूया, सगळ्यात पहिलं इकडे येऊ आणि इथं टाईप करूया. तुम्हाला एक एक दोन्ही सांगतो कसं अलाइनमेंट करायचं काय. आणि तुम्हाला जर खूपच प्रॉब्लेम येत असं ना अलाइनमेंटला टेक्स्टचा तर तुम्ही Ctrl+R करून नका, हे जे ग्रेड आहे आपले रुलर असतात नाही का ते तुम्ही असे मोटूलने असे लावू शकता. म्हणजे कसं तुमचं टेक्स्ट वर खाली नाही होणार नाही का, तुम्हाला पूर्ण परफेक्ट असे अलाइनमेंट भेटेल टेक्स्टला. तर ह्याला मला लागत नाही, मी डिलीट करतो. आता इथं मी DGचा फॉन्ट घेतो. DG शिवा फॉन्ट येतो, सॉरी DGचा शिवा नाही तो DG कॅली 04 रेग्युलर आहे फॉन्ट, तो घेतो आहे मी. आणि नॉर्मली ते टाईप करून घेतो असं राहुल. हे बघा असं टाईप केलं आणि खाली पण आपण जे नाव आहे ना स्वाती ते पण असं अल्ट दाबून कॉपी करतो आहे. तुम्हाला तसं नसन करायचं तुम्ही डायरेक्ट Ctrl+J करा असं एक खाली घेऊन या टेक्स्टला खाली घेऊन या. आता मी स्वाती टाकतोय आणि ह्याला तुम्हाला असं अलाइनमेंट करावं लागतं सगळं. आणि बाकी तुम्ही हे जे बघताय ना जे आपण टाकलेलं आहे टेक्स्ट हे आपण कसं घेतलं ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपण पूर्ण इकडून तिकडं ड्रॅगच करणार आहे सगळं. अशी पत्रिका स्कॅन केली होती आपण आणि त्याच्यामधून आपण हे केलं. आता खूप वेळा काय होते पत्रिका मोठी असते त्यामुळं आपल्याला डिटेल्स काढता येत नाही. त्यामुळं काय करायचं, पत्रिकाला ओपन करून घ्यायचं चांगलं असं आपल्या PC मध्ये असं ओपन करून घ्यायचं पत्रिकाला. त्यानंतर काय करायचं, याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा जवळून आणि मग स्कॅन मारायचे. त्यानंतर स्कॅन मारले ना टेक्स्ट कॉपी करायचा आणि डायरेक्ट इकडे येऊन असा पेस्ट करायचा, बाकी काहीच करायचं नाही दुसरं. तर मग मी काय करतो आता हे आहे तसं उचलून घेतो. त्यानंतर मी टेक्स्टला इफेक्ट कोणता दिला आहे, परत टेक्स्चर कोणते यूज केले ते सांगतो आणि फोटोला पण आपण इफेक्ट वगैरे कोणते दिलेले सगळं तुम्हाला मी सांगतो नाही का. तर आपण फोटोला इफेक्ट कोणते दिलेले ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि आता आहे तसं मी सगळं इकडे ड्रॅग करतो आहे कारण मी तुम्हाला इथं सांगितलेलंच का आपण कसं केलं. तरी पण मी तुम्हाला इथं टेक्स्टला इफेक्ट मारून दाखवतो कसं दिसतो आहे. तर आता मी काय करतो, ह्याच्या डबल टॅप करतो आणि तुम्हाला इफेक्ट दाखवतो. बघा नॉर्मल इफेक्ट आहे आणि हे सर्व मी Pinterestवरूनच घेतलेले आहेत. त्यालाच मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, कॉपी करतो आणि इकडे येऊन टेक्स्टला पेस्ट करतो वरती. आणि ह्याला आपण काय केले, अल्ट दाबून ह्याला मास्क केलं आहे टेक्स्टला खाली. तुम्ही राईट क्लिक करून पण असं क्रिएट क्लिपिंग मास्क करू शकता. त्यानंतर Ctrl+T ज्याला साईज वाढवून असं लावून घेतो मी. तुम्ही फक्त टेक्स्चर लावला ना बघा तुम्ही कसा इफेक्ट दिसतोय आणि टेक्स्टला इफेक्ट दिल्यानंतर कसं दिसतं मी ते तुम्हाला सांगतो.
आता इथं आपण काय करू, टेक्स्टच्या ह्याला ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ह्याची रील पण टाकली होती मी इंस्टाला नाही का, इफेक्ट काय काय दिले आपण त्याचं. तर आता आपण काय करूया, ह्याला मी डबल टॅप करतो आणि इथं बघू शकता तुम्ही बेवेल किती दिले आपण, डेप्थ, साईज, सॉफ्टेन, परत ऑपिसिटी नाही का, स्क्रीन मल्टीप्ले नाही का, जेवढं काही इथं तुम्हाला दिसतंय आउटर बेवेल दिलेला आहे इथं आपण. आणि द स्मूथ आहे, बाकी द इनर शॅडो, कलर डॉज व्हाईट कलर आहे, डिस्टन्स 17 आहे, साईज 7 आहे आणि ड्रॉप शॅडो. बस एवढे 3च इफेक्ट दिलेत आपण इथं. आता ह्याला पण असं आपण कॉपी करूया इकडून आणि फक्त टेक्स्टला तुम्हाला इथं पेस्ट करायचं असं. तर तुम्ही बघू शकता आपण बिफोर आफ्टर, कारण टेक्स्टला इफेक्ट देणं खूप महत्त्वाचं आहे, फक्त मास्क करून नाही चालत, टेक्स्चर देऊन नाही का. तर एवढं झालं आहे. आता मी काय करतो, हे टेक्स्ट डिलीट करतो आपण डायरेक्ट तिकडून नाही का, ड्रॅग करणार आहे सर्व टेक्स्ट वगैरे. मग मी तुम्हाला फोटो बिटो कसं हे केलं ते सांगतो. आता आपण काय करूया, हे सगळं घेऊन येऊया इकडं. मी ग्रुप करून ठेवलं होतं आधीच. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची मला, तुम्ही ग्रुप जर केलं आणि समजा तुम्हाला जर ह्याला मूव करायचं इकडून तिकडं, तुम्ही द मूव टूलवर आले नंतर तुम्हाला इथं वर एक ऑप्शन दिसते ग्रुप. आता जर मी ह्याला नाही का डायरेक्ट सिलेक्ट करून हलवलं ना, ते डायरेक्ट हलणार आहे. आता मी टेक्स्टला जरी सिलेक्ट केलं ना, ते टेक्स्टला सिलेक्टच होणार नाही, कारण इथं मी वरती ग्रुपला सिलेक्ट केलेलं आहे. त्यामुळं ग्रुप करून ठेवत चला, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मूव करू शकता इकडे तिकडं. आणि जर तुम्हाला जर वाटलं मला टेक्स्ट एडिट करायचं, मग तुम्ही फक्त इथं लेअरवर क्लिक करायचं आणि ह्याच्यावर डबल टॅप करायचं, मग तुम्ही चेंज करू शकता. तर आता मी इथं ग्रुपच ठेवतो आहे, कारण हे मी बरोबर असं लावून घेतो. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये नाही का टेक्स्टच्या खाली एक अशी PNG ॲड केली होती, पण मी इकडे घेऊन येतो अशी. तुम्हाला सगळं ॲडजस्ट करावं लागेल. तुमच्या PCवर आहे ना का, तुमचा PC किती स्मूथ चालतो त्यावर आहे. कारण जास्त मोठ्या फाईलवर काम करायचं आणि त्यात जास्त ॲड करायचं म्हणलं ना, PCला प्रॉब्लेम येतोच. आपण सगळं लॉक करू खालचे बॅकग्राऊंड वगैरे, म्हणजे कसं आपल्याला डायरेक्ट असं सिलेक्ट करून हे करता येईल. तर असं आपण लावून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, बाप्पाचा आणि जीवर PNG लावले आपण, म्हणजे बाप्पाची PNG आणि टेक्स्टवर आपलं श्री गणेश आहे ना, मग हे पण मी असं ड्रॅग करतो इकडं टेक्स्टला आपल्या, आणि ते असं लावून घेतो इथं असं. त्यानंतर आपण काय करूया, आपण जे मागं मोन आणि जे हे ॲड केले नंतर ॲड करू. आधी आपण हे सर्व नाही का इकडे घेऊन जाऊया. आपण नंतर ब्रश पण मारलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगा नंतर नाही का कसं काय करायचं. आधी ही फाईल मी कुठंतरी सेव्ह करून घेतो, कारण चुकून जर आपल्याकडून कंट्रोल्स येत झालं ना, तर आपण समजायला काय शेडलं वगैरे असं ना, आपली फाईल डायरेक्ट सेव्ह होऊन जाईल. त्यामुळे ह्याला मी कुठंतरी सेव्ह करून घेतली दुसरीकडं, म्हणजे समजा काय आपण डिलीट जरी केलं ह्याच्यातून तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही ना. सगळं मी स्टॉप करते नाही का, हाईड करून ठेवलं आहे मी सगळं हे. आता आपल्याला फक्त एवढं खालचंच पाहिजे. आता आपण डायरेक्ट ड्रॅग करू सिलेक्ट करून. हे जी PSD फाईल मी तुम्हाला खाली देऊन टाकतो, त्यामुळं काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. फक्त डिझाईन कशी केली मी ते सांगते फक्त तुम्हाला. आता सिलेक्ट करू एवढं, ह्याला वर घेऊ थोडं. तर बघू शकता आपलं नॉर्मल थोडं थोडं काम व्हायला लागलं इथं. आणि आपण ड्रॅग का करतोय, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तसं बनवायचं म्हणलं.
परत मोठा व्हिडिओ असला ना कोण बघत नाही, कमेंट करायला फक्त येतं त्यांना, नाही का, नको ते. प्रत्येक जणाला समजलं पाहिजे व्हिडिओ कसे केलेत आपण. कारण ड्रॅग म्हणजे जे फक्त लेअर दाखवून किंवा डायरेक्ट बॅकग्राऊंड रेडी असून कोणी पण व्हिडिओ बनवतं, पण मेन बॅकग्राऊंड राहते ते कसं केले ते समजत नाही. तर एवढं झालं. आपण हळदीचं ह्या साईडला टाकलं होतं. सर्व शिफ्ट दाबून नाही का सिलेक्ट करून घेतले, त्यामुळे आता काही प्रॉब्लेम येणार नाही तसं आपल्याला. आणि ह्याला मी असं इथं पिन मारून ठेवतो, म्हणजे कसं आपल्याला इकडं तिकडं मूव करता येईल. आता एवढं आपण अलाइनमेंट केलं आहे प्रॉपर, पाहिजे नव्हतं तसं. आता आपण हे मून नाही का, चंद्र वगैरे ते सगळं इकडे घेऊन येऊ असं. आणि सिनेमॅटिक डिझाईनमध्ये असं थोडं थोडं ॲड करावं लागतं. स्टेप तुमची तेव्हाच चालू होती जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला समजा एक इमेज यूज केला, नाही का. समजा आपल्याला काय बनवायचं असेल तर आपण कसं प्रत्येक गोष्टी घेऊन काहीतरी बनवतो, तसंच सिनेमॅटिक डिझाईनमध्ये नाही का आपल्याला करावं लागतं. तर आपण काय करू, फोटो आणि ते घेऊन जाऊ तिकडं. मग मी तुम्हाला फोटोवर सांगतो काय करायचं फोटोचं, आणि फोटोमध्ये आपण काय केले सगळं तुम्हाला सांगतो मी. तर मी फोटो इथं आणलेले आहेत. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिलं फोटोचं सांगतो काय केलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, मी फोटोला लुमिनोसिटीचा जो इफेक्ट आहे सगळ्यात खालचा तो दिलेला आहे. आणि त्यानंतर ह्याला मी कॅमेरा फिल्टर दिलेला आहे. आणि कॅमेरा फिल्टर खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मी कॉन्ट्रास्ट वगैरे हायलाईट वगैरे नाही का नॉर्मल असं वाढवलेलं आहे, म्हणजे नाही का तुम्ही बघू शकता. तर मी कॉन्ट्रास्ट वाढवले, टेक्स्चर खूप वाढवले इथं मी. इथं व्हाईट पण वाढवले. व्हाईटने काय होतं आपलं पूर्ण असं ग्लो येतो टेक्स्चर, नाही का. टेक्स्ट तुम्ही बघू शकता नॉर्मल फोटोला कसा इफेक्ट आलेला आहे हायलाईटसारखा. इथं मी 0 करतो आणि वाढून बघा कसं येते. तर असा आपण इफेक्ट दिला होता बघा फोटोला. अजून फोटो आपला क्वालिटी झालेला आहे. आणि हा जो फोटो आहे हा फोटो ब्लर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. कारण आपण त्याचं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून इकडं ड्रॅग नाही केला, त्यामुळे आता मी ह्याला परत इकडं जातो आहे आणि ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आहे. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला इथंच मी, ह्याच्यामध्ये जो आपण इफेक्ट दिलेला आहे इथं तुम्ही बघू शकता फोटोच्या वरती. तर ह्याच्यामध्ये मी काय केलं होतं, आपल्या जर विंडोजमधनं इथं ॲडजस्टमेंटचा आहे हा आपला फोटो आहे, तिथं मी सॅच्युरेशनमध्ये गेलो होतो ॲडजस्टमेंटमध्ये. त्यानंतर मी तर क्लिपिंग मास्क केलं खालच्या फोटोला आणि ह्याला पूर्ण जी लाईट ना अशी कमी केली होती. आता ही लाईट कमी केली, त्यानंतर मी तर नॉर्मल आपला सॉफ्ट ब्रश असतो ना, तर तो सॉफ्ट ब्रश घेतला होता आणि ह्याची साईज मी कमी केली ती ब्रॅकेटने. आणि मला जिथं जिथं लागत होतं, आता इथं कसं व्हाईट कलर आहे ना मास्किंगमध्ये, तर इथं ब्लॅक पाहिजे, तर असं मारलं होतं फक्त. म्हणजे जेवढं लागते आपल्याला, खाली आपल्याला शॅडो पाहिजे ना, त्यामुळे मी खाली नव्हतं मारला. जेवढं लागते ना तेवढं मी असं घेतलं होतं. ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आणि दोघांना असं सिलेक्ट करून इकडे घेऊन येऊ आपण. थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ नॉर्मल थोडं. तर असं ॲडजस्ट केलेलं आहे. तरी आपला फोटो फाटलेला आहे थोडा नॉर्मल हा, कारण तिकडं आपण आधीच कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट काढून टाकलं होतं, त्यामुळं चुकून राहिलं असेल. आता आपण काय करूया, या फोटोला पण आपण ह्या फोटोला जसं आपण केलं नाही तर फोटो फिल्टर बघू शकता तुम्ही. अगं फोटो फिल्टर ॲड केलेला मी इथं ऑरेंज कलरचा, हे बघा असा. आणि तोच खालच्या फोटोला बी मी तसंच केलं होतं. आता आपण जशी इकडे डिझाईन केली ना तशीच इकडे डिझाईन केलेली आहे. म्हणजे मी डिझाईनमध्ये नेमकं काय केलं नाही मी ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. बाकी बॅकग्राऊंड पण नॉर्मलच होतं आपलं. परत बाकी टेक्स्टला इफेक्ट कोणता दिला ते बी सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला मागाशी बोललो आपण नाही का अलाइनमेंटसाठी यूज करू शकतो. समजा आता मी टेक्स्ट असं घेतले तर फोटो पण आपला थोडाफार तसाच लेवलमध्ये, आपला जास्त फोटोवर पण नाही किंवा जास्त इकडं पण नाही किंवा जास्त इकडं पण नाही. एक अलाइनमेंट असते. समजा इकडून आता मी साईडने पण जागा नॉर्मल सोडलेली आहे थोडी, पण इथं बी सोडलेली आहे. परत आपण इकडून पण अशी अलाइनमेंट केली ना तर तुम्ही बघू शकता टेक्स्ट वगैरे कसे बरोबर ह्याच्यामध्ये आहेत सगळे. इकडून पण जर बघितलं ना तुम्ही असं, म्हणजे हाय नॉर्मल थोडंफार इकडं तिकडं चालतं.
समजा आपलं हे श्री गणेशाय नमः हे आपलं असं इकडं नाही किंवा कधी कधी कायांचं इकडं असतं, तर पूर्ण प्रॉपर अलाइनमेंट करून घ्यायची, म्हणजे डिझाईन आपली ओके दिसली पाहिजे. ही मेन डिझाईन होती आपली इकडची आणि ही आत्ता आपण बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण अजून हे पण ॲड करायचं राहिलं आहे आपलं, तर हे आपण इकडे ॲड करू शकतो. कारण आता इकडं फोटो मी खूपच हे केलेलं आहे, मी फोटो छोटा करून पण तिकडं लावू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. नाही तर इकडं पण लावू शकतो आपण असं. फक्त फोटो ना मी थोडा छोटा करतो आणि इकडे घेऊन जातो थोडा. हे बघा आता बरोबर वाटते. आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलले खाली मी एक असं हे टाकलं होतं, तर मी तुम्हाला दाखवतो काय आहे. आता हा फोटो येतो बॅकग्राऊंड आहे, ह्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो आणि इकडे येऊन तुम्हाला मी टाकून दाखवतो कसं टाकलं होतं. थोडं असं ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर त्याची ऑपिसिटी कमी करतो मी नॉर्मल आणि आल्ट दाबून मास्क करतो. सॉफ्ट ब्रश घेतो, जिथं जिथं पाहिजे ना तिथं तिथं मारतो. आता काहीच होणार नाही कारण इथं आपला ब्लॅक कलर येतो, इथं व्हाईट कलर करून घेतो आणि बघा असं मारतो. इथं ऑपिसिटी वाढून बघू आपण, तर तुम्ही बघू शकता आपण अशी डिझाईन केली होती. इकडं आपण जी डिझाईन केली होती तीच इकडे डिझाईन आहे. मी डिलीट करतो इथून आणि परत तुम्हाला ती डिझाईन ओपन करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल नेमकं आपण तशी डिझाईन बनवली का. तर तुम्ही बघू शकता आपण तशी डिझाईन बनवलेली आहे. आणि अजून एक गोष्ट राहिली, आपण PSD फाईल ओपन केली म्हणून समजली. आपण जे फोटोच्या मागे जो इफेक्ट द्यायचा होता आपल्याला ह्या फोटोच्या मागं, तर आपण काय करू एक न्यू लेअर घेऊया. म्हणजे ह्या फोटोच्या मागं करायचे तुम्हाला. हा फोटो वर आहे आणि त्याच्या खालच्या लेअरला काय करायचं आपल्याला सॉफ्ट ब्रश घ्यायचा आहे आणि मूनमधलाच असा कलर घेतो मी एक थोडासा नॉर्मल ना, कसं येल्लो टाईप नॉर्मल येल्लो व्हाईट मिक्स, आणि इथून सॉफ्ट लाईट घेतो अशी सॉफ्ट लाईट आणि ब्रशची साईज थोडी वाढवतो आणि असं मारते. बघू शकता तुम्ही. आता आपण फायनल इफेक्ट मारूया. आपली डिझाईन झालेली आहे, आपण ड्रॅग केलेलं आहे सगळं, कारण एक एक म्हणायचं म्हणलं ना तेवढं खूप मोठं होईल. बॅकग्राऊंड मेन आहे, बाकी टेक्स्टला इफेक्ट कसा द्यायचा ते बी सांगितलेलं आहे. आता सगळ्यात वरच्या लेअरला सिलेक्ट करतो आहे मी आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून दाबलं की एक न्यू लेअर भेटते मर्ज होऊन, तिला आपण फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा फिल्टर देणार आहे आणि त्यानंतर लुकअप पण ॲड करून दाखवणार. ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, टेक्स्चर पाहिजे, त्यासाठी आपण टेक्स्चर इथं वाढवतो आहे. त्यानंतर ह्याला थोडं कॉन्ट्रास्ट पण पाहिजे, मी कॉन्ट्रास्ट पण वाढवतो आणि इथं डिटेल्समध्ये जाऊन थोडं शार्पनिंग पण वाढवतो. तर एवढं वाढवलेलं आहे. तर कलर मिक्सरमध्ये पण येऊन तुम्ही थोडं कलर जास्त असेल तर थोडे कमी करू शकता. असे बघा बघितले तुम्ही किती कमी होतात, वाढू पण शकता. आता मी थोडं कमी करतो आणि फायनल रिझल्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा फायनल रिझल्ट. त्यानंतर परत इथं कलर लुकअप ॲड करतो. आता ह्यो कलर लुकअप फुल कडक आहे, पण तुम्हाला काय करायचं हाय असा लावायचा नाही. तुम्हाला ऑपिसिटी पूर्ण 0 करून घ्या, नॉर्मल थोडीशी वाढून तुम्हाला जेवढं लागते ना तेवढं घ्या. आता मी तुम्हाला दाखवतो डिझाईन कशी आहे. पूर्ण दोन्ही लेअर ऑफ करतो. तरी आपली डिझाईन अशी होती. त्यानंतर आपण टेक्स्चर वगैरे वाढवलं आणि कॉन्ट्रास्ट वगैरे वाढवून एक कॅमेरा फिल्टर ॲड केला आणि त्यानंतर वरती एक इफेक्ट लुकअप ॲड केला. तुम्हाला दोन्ही डिझाईन दाखवतो, आधीची आणि आत्ताची. बाकी हे मधलं डिलीट करतो. अगं ही आधीची डिझाईन आहे आणि ही आत्ताची डिझाईन आहे. आणि मी तुम्हाला मागाशी बोललो होतो मी खाली ब्रश मारले होते, तर आपण जे तुम्हाला आधी ब्रश दिले होते मी तुम्हाला दाखवतो तरी पण ते ब्रश. अगं हे वाले ब्रश मी यूट्यूबला दिलेले आहेत तुम्हाला. तर ही जी ब्रशची साईज वाढून तुम्ही डिझाईनमधले कलर जर घेतला आणि त्याला तुम्ही ओव्हरले जर दिला ना, समजा टेकच्या खाली झालं असं किंवा विवासो आला तर थोडा इफेक्ट पडतो आणि तुम्ही ऑपिसिटी वगैरे कमी करू शकता. येल्लोमध्ये जरी दिला ना तुम्ही
तरी तुमची डिझाईन बघा अशी नेक्स्ट लेवलला जाते. बघा असे ब्रश वगैरे मारू शकता. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली ना खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो टेक्स्ट कसं घेतलं. आता हे टेक्स्ट कसं घेतलं ते बी सांगितलं, टेक्स्टला इफेक्ट कसा दिला ते बी सांगितलं, बाकी फॉन्ट कोणता यूज केला इथं मी नाही का ते बी सांगितलं तुम्हाला. बाकी सगळं तुमच्यावर आहे, अलाइनमेंट वगैरे ते पण सांगितलेलं आहे. आणि कोणती गोष्ट लगेच होत नाही, थोडा टाईम लागतो. त्यामुळे पूर्ण प्रॅक्टिस करा, जेवढं होईल तेवढं तुम्ही प्रॅक्टिस करा फक्त. बाकी काय नाही, प्रॅक्टिस केल्यावर सगळं हळूहळू होऊन जाणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करा, काय विषय नाही. आणि नवीन नवीन गोष्टी ॲड करा डिझाईनमध्ये. सगळ्या गोष्टी PNGमध्ये भेटतात ना, त्यामुळं स्वतः क्रॉप करा. तर सगळेजण PNG गुगलला वगैरे भेटतात, तिथनं यूज करतात. त्यामुळे डिझाईनमध्ये पण ते सारखं ते यूज करू नका. थोडं टाईम जाऊ द्या PNG रेडी करायला. नवीन नवीन डिझाईनमध्ये यूज करा. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे जे मी यूज करतो आहे तर ह्याची मी फाईल दिलेली यूट्यूबला, मी तुम्हाला दाखवतो. तर इथं तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये नाही का आपण एक PHDचा बंडल दिला होता बघा. त्याच्यामध्ये सगळं वेडिंगचं मटेरियल आहे. तुम्ही डायरेक्ट ड्रॅग करून असं यूज करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.